निर्माते श्री सपन राऊत. पात्र परिचय. वसंताच्या भूमिकेत वैभव सोनवणे. मुग्धाच्या भूमिकेत प्रार्थना गोडबोले. झिपऱ्याच्या भूमिकेत रुपेश गोंगल आणि म्हाताऱ्याच्या भूमिकेत श्री मिलिंद वर्गणे. रंगमंच व्यवस्था निशिगंधा राऊत. संगीत योजना प्रणय गोरटकर. प्रकाश योजना सपन राऊत आणि किशोर येळणे. तर सहर्ष आणि सविनय सादर करतोय मराठी 2 अंकी नाटक फर्टिलायझर. का बे, तुले का वाटते आज शेतकऱ्यांनी जो निर्णय घेतलाय तो बरोबर घेतलाय का? अबे त्याबरोबर बोलू ना. अबे त्याबरोबर बोलून राहिलो ना मी. तिकडे का पाहून राहिला घंटा? अबे इकडे पाय ना, माझ्याकडे पाय. पाय हे माझं तर दिसून नाही राहिला का तुले? अबे इकडे पाय. जठात होता साला हरामखोर. तू पण तोंड फिरव सर्वांसारखं. किती दिवसापासून पोटी पडली आहे रे जमीन. ये गेलात परत. अब त्यापेक्षा जास्त तिथे लहान मोठे मिनरल वॉटर पिऊन मुक्ती रे. आणि तू दोन 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 थेंबासाठी तरसवतो. भाड खाऊ आमच्या जीवावर उठलाय. वसंत भीमराव वाघ MA MPhil नेट. वाघ चला बकरी होऊन इथं उपडून राहिला. म्हणून साधून राहिला ना तू. बोल ना आता, बोल ना काहीतरी. साला तिया बरोबर आहे बे. तू मस्त असा उभा राहते ना. तुले कोणत्या गोष्टीची फिकर ना, खाची ना हागाची. साला साला फरकट तर आमची होते ना. ना पैसे ना पाणी अन्नासाठी. अबे मुर्दासारखा का बोल राहिला? हात ना माळावर. नको येऊ तू पण.
अरे ये ना रे आता आता माय मरणार तरी ये हा बोल ना. नाही ग, मला उशीर होणार यायला. का म्हणजे? सांगितलं ना तुला. अरे गाडी बंद पडली, पुढे पाठवली मी. हो ना. आता काय करू म्हणजे? वाट बघावी लागेल मला. बरं, हा चालेल चालेल, आपण हॉटेलमध्येच भेटूया. हा, काही नाही ग, गावात जायला निघाले तर मस्त थंडगार वारा सुटू लागला आणि आता तर पावसाचे वातावरण सुद्धा तयार झाले. हे काळी ढग आणि अंगाला हळूवार स्पर्श करणारा हा थंडगार वारा. वा यार अंजली, तू इकडे पाहिजे होती यार. नाही नाही, गावाची मज्जाच वेगळी असते. हो ना, मिस यू. बरं, चल ठेवू का मग? बरं, बाय. गावातली थंडी एखादा मुलं बघून येऊ का मी? ते म्हणजे बाकी वर्षात मुंबईला राहणार आणि थंडी पडली की गावात येणार. Excuse me? Excuse me? Hey, are you okay? अरे देवा, मेला की काय? Shit. Shit, shit, shit. अहो, मम्मी. पाऊस पाऊस आहे का? पाऊस. तुम्ही कोण? मी मुग्धा देशमुख फ्रॉम मुंबई. मुग्धा देशमुख, मुंबई. मग इथं का करून राहिला? हो, मुग्धा देशमुख. मी मुग्धा देशमुख मुंबईहून आले. ऍक्च्युली आमच्या कंपनी आणि शासनाने तुम्हाला शेतकऱ्यांसाठी विविध योजनेचे पॅकेज सुरू केलेले आहेत. शेतीच्या विम्यापासून ते धान्य खरेदी करेपर्यंत. आणि हो, विशेष म्हणजे मातीचे परीक्षण, बियांची सॅम्पल्स आणि फर्टिलायझर हेही ओघाओघाने आलेच. शिवाय देशातील एकूण शेतीचा आढावा सुद्धा घ्यायचा आहे. You know ना, स्मार्ट ऍग्रिकल्चर. म्हातार चोद, ऐकलं का बे? खासगी कंपन्या आणि सरकारची नवीन दुकानदारी सुरू झाली आहे म्हणते. वा, चांगला आहे, घ्या आढावा. कष्टाने राबून चिप्पाड झालेल्या शेतकऱ्यांच्या घ्या आढावा. एक्सक्यूज मी, थोडं पाणी मिळेल का प्यायला? अबे येणारे आता तरी, गरज आहे तुझी. रामखोर. मिळेल का हो पाणी प्यायला? हो, देतो ना. दीड झालं का? गोड.
पिऊन टाकलं. हा, तुम्ही काय पिला? व्हॉट यू मीन जहर वगैरे पिऊन टाकलाय? आपलं असं. पण बाई, तुम्ही इकडं आमच्या वावराकडं. काही विशेष नाही. उमरेला आले होते. ते आपलं येणे साहेब आहे ना, त्याचं मोठं कृषी केंद्र आहे, त्यांना व्हिजिट द्यायला आले होते. कामच आहे आपलं. आणि त्यात हा थंडगार वारा. मी तर इकडलाच मुलगा बोलतो. क्या बात आहे. थंड 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 थंड. वडापाव. हा, चांगलं केलं ना मग. सांगा कोणतं जर आणलं मायासाठी. आणि मायासाठीच नाही, पहिले या जमिनीसाठी द्या. कारण ती धान्य उगवून नाही राहिली ना. आणि उगवलंच तर त्या पिकासाठी द्या. अच्छा. काऊन की त्या पिकावर धान्याचा योग राहिलाय. द्या. काय देऊ? तुमचं ते बियाणं वगैरे जे आणलं आहे ना, द्या. फर्टिलायझर मध्ये. एक्सक्यूज मी. बॉडेवा, तुम्हाला हे जे बियाणं वगैरे वाटते हे गंमत वाटते का तुम्हाला? गंमत, जोक. अहो मुग्धा मॅडम, तुमच्या सारख्यालाच आम्हा शेतकऱ्यांची टिंगल चालवली आहे. एक मिनिट, जरा शांत व्हा. आणि आपण अनोळखी आहे एवढं बोलायला नको. तुम्हाला घ्यायचं नसेल तर नका घेऊ, पण याचं काही उलट वगैरे बोलून स्वतःची गंमत करून घेऊ नका, म्हणजे झालं. आमचीच तर गंमत आहे. सावकारी पाशापासून तर सरकारी पापापर्यंत सगळेच शेतकऱ्यांची गंमत करत सुटले. त्यात या तुमच्या फर्टिलायझर कंपन्या पण सरसावल्या. फर्टिलायझर कंपन्या? हो. आणि मला एक गोष्ट सांगा, तुमच्या ह्या फर्टिलायझरची गरजच काय हो? या आकाश नावाच्या बापाचं पाऊस रूपी वीर्य या धरती मातेला धारण करताच अस्सल देशी फर्टिलायझर मिळतं आमच्या गाई बैलाच्या शेणामुतापासून. आणि ही आमची कोरडी जमीन नव्या सृजनासाठी तयार होते. मग मला सांगा, तुमच्या सल्फेट, युरिया, झिंक यासारख्या रासायनिक खताची गरजच काय हो? ताली चुकते गेली. बियाणं नकली, खते नकली, कीटकनाशके नकली. साला या नकली जगात जो तो नकलीच होत चाललाय. असली तर कोणी राहिलाच नाही. नवनिर्मितीसाठी पाणी पडलंच पाहिजे मुग्धा मॅडम. वा, मस्त बोलता तुम्ही, मस्त. बरोबर बोलल्या मुग्धा मॅडम. शेतकरी फक्त बोलूच शकतो, दुसरं काही करूच शकत नाही. बिचारा झालाय ना तो. सरकारी तुकड्यावर जगणारा अजून एक आरक्षित माणूस, शेतकरी. ऐकलं का बे? तुला काही बोलायचं नाही का? मॅडम आलाय ना आपल्या वावरात आढावा घ्यासाठी. आला चला भांडू. बस ना लेका, बस. शेतातल्या बांधावरच्या समूह बांबड्याचं मी आता नष्ट करणार आहे. शेतातल्या बांधावरच्या समूह बांबड्याचं आता नष्ट करणार आहे. प्रत्येक काट्यावर रक्त लागले आहे माझ्या शेतकरी बांधवांचे. प्रत्येक काट्यावर रक्त लागले आहे माझ्या शेतकरी बांधवांचे. हातापायावर सोंधी काटाच्या
आणि पाणी पाणी गत रक्तमंडीच्या. हवं तर तुम्ही खुशाल म्हणा आत्महत्या. हवं तर तुम्ही खुशाल म्हणा आत्महत्या. वसंत भीमराव वाघ. What? वसंत भीमराव वाघ. MAM फिल नेट. MAM. वाव. ग्रेट. म्हणजे माझ्याकडे कोण वाटत नाही का? का दाखवणं पडेल तुम्हाला माझ्या डिग्रीच्या पुंगऱ्या? मॅडम, तुम्ही पण त्या सरकार सारखेच आहात, पुराव्याशिवाय न मानणाऱ्या. Are you crazy? ते काय ना मॅडम, या देशाच्या अर्थव्यवस्थेलाच वाटते की शेतकऱ्याच्या पोट्ट्यानं शेतकरीच व्हावं, लेबरच्या पोट्ट्यानं लेबरच व्हावं. अधिकारी बनण्याची यांची लायकी नाहीये ना. ताली ताली सिस्टमच चढून टाकली आहे. हे बघा, तुम्ही ना जरा चुकीचा अर्थ घेतात. जाऊ द्या, वारा फुटलाय. पाणी पडेपर्यंत बसा आणि या जरा. काय? अरे तुमच्या मुद्द्यावर या. तसं काही फार विशेष नाही. इकडे माझ्या मार्केटिंगच्या टार्गेट करिता आले होते. अरे वा, टार्गेट चांगलं केलं ना. मग पाहूया तुमच्या पेटारात कोणतं जाहिरात माझ्यासाठी. तुमची गंमत बाजूला ठेवावं. आणि तसंही मला नागपूरला जायला खूप घाई झाली आहे. तिथून भिवापूर, मग नागवीर, मग सिंदेवाही, मग चंद्रपूर और फिर वहां से सीधा डायरेक्ट नागपुर. Actually, you know what? My BMW is waiting. BMW? What? इथं हा वसंत भीमराव वाघ VBW असताना त्या BMW चे घेऊन बसल्या मॅडम. असा शेतकरी सध्या गमतीचाच विषय झालाय. पिकाला जशी कीड लागते ना, तशी सरकार नावाची कीड लागली आहे शेतकऱ्याला. असो, तुम्ही या तुमच्या टार्गेटवर. Okay. So, Mr. Wag. Mr. Wag, look here. These seeds are of good quality. This packet contains 2 of soya seeds and this one is of the cotton seeds. Both growing so faster. Actually much faster way. And here is the complimentary chili for you. Now have a look towards. Look. It's supplementary through that which will take care of these seeds and its plantation. And both are very powerful. Both are very powerful. काय मुद्दा मॅडम? Sorry. Powerful. ठीक आहे ना, समजलं मला. मी काय म्हणतो, काय आहे एका बॉटल मध्ये? 15 लिटर पाण्यात 40 ml पुरेसे आहे. सर्व कीड आणि कीटक नष्ट होऊन जातील. का त्या कीड कीटकाच्या मागा लागल्या मुद्दा मॅडम? या 40 ml मध्ये किती माणसं मरतील ते सांगा पहिले. What? तुम्हाला कीड आणि कीटकनाशके गंमत वाटतात का? Are you crazy? कीड आणि कीटकनाशके शेतकऱ्यांसाठी गंमतच आहे मुद्दा मॅडम. उत्तम कंपनीचे उत्तम प्रतीचे वाण आम्ही आमच्या शेतात टाकले तर चांगले पीक येईल का? आणि चांगले पीक आलेच तर हाती आले तर त्याला चांगला भाव मिळेल का? आणि भाव मिळाला, समजा भाव मिळालाच तर त्याचे पैसे येईल खिशात आमच्या. कशाची गॅरंटी नसताना जमिनीत का लाख रुपये टाकायचे शेतकऱ्याने? मरण कवटाळून शेतीचे हिरवे स्वप्न पाहणाऱ्यांच्या तुटपुंज्या जगण्याने इतरांची आलिशान जगराटी सुरू आहे.
कर्ज घेऊन बेभरवशी करण्यापेक्षा शेती करण्यापेक्षा यंदाच्या खरीप हंगामात हंगामापासून आम्ही शेती न करण्याचा निर्णय घेतला तर What? Have you lost your mind? Are you crazy? मॅडम येस आय एम क्रेझी. आणि पहिली गोष्ट आमचा प्रश्न काही राहू मला सांगा आम्ही ना शेती केलीच नाही मग का करा तुम्ही? आम्ही पिकवतो म्हणून तुम्ही खाता. खरं तर तुमचं जगणंच आमच्या शेतकऱ्यावर अवलंबून आहे. हो पण अन्नधान्य पिकलं नाही तर या देशातील जनतेने कोणाकडे पाहावे? हो कितीतरी प्रश्न उद्भवतील. तुम्हाला पहिलेच सांगितलं हा काही आमचा सवाल नाही, हा तुमचा सवाल आहे. आमचं काय ते आम्ही पाहून घेऊ. तुमच्या सरकारनं थोडा तुमच्यावाले प्रश्न. हे बघा प्रश्न फक्त जनतेचा शहानिवण्याचा नाही. हो या घटनेने आपल्या अर्थव्यवस्थेवर केवढा मोठा परिणाम होईल याचा जरा तरी विचार केलाय तुम्ही? वा वा वा, देशाच्या अर्थव्यवस्थेचं तर बरोबर समजते तुम्हाला. मग शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याला टीएडीए का नाही, वेतन भत्ते का नाही, सवलती नाही, रजा नाही, त्याच्या कामाचे तास ठरले नाही, त्याच्या जीवाची हमी सुद्धा नाही. हो शेती आहे पण शेतीमध्ये पाणीच नाही, कारण पुरेशी वीज पण नाही, तरी तो खपतोच. या देशाच्या अर्थशास्त्राचा पायाभूत भाग म्हणजे शेती क्षेत्र. आणि हा शेती क्षेत्र 67% रोजगार उपलब्ध करून देतो. तरीही शेती आणि शेती क्षेत्र उपेक्षित हे मान्य करता ना तुम्ही? अहो पण तुमच्या कच्च्या मालाला पक्क करण्याचं काम या अर्थव्यवस्थेतील इंडस्ट्रीजच करतात ना. आणि तसंही सर्व्हिस सेक्टर त्यांच्या हिशोबाने तुम्हाला भाव देतच असतात, त्या सेवा देतच असतात. वा, चोर तर चोर वरून शिरदोर. अहो मुग्धा मॅडम, इतर सर्व उद्योगधंदे बांडगुळ आहेत, बांडगुळ. अहो मुळात या सर्व उद्योगधंदे नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहेत हे मान्य का करत नाही तुम्ही आणि तुमचे मायबाप सरकार? ज्यांच्या जीवावर जगता त्यांच्याच महत्वात. अहो पेटी घटकाचे किती शोषण करणार अजून? अरे शेतकऱ्यांचे पण जगणं मान्य करा, एवढीच तर मागणी आहे शेतकऱ्याची. आणि सांगत आहो या शेतकऱ्यानं आपल्या शेती धर्माकडून पाठ फिरवली ना तर मुठभर धान्यासाठी माऱ्या होतील. आणि या सर्वांसाठी जिम्मेदार राहील तुम्ही, तुमची सरकार आणि ही सामान्य जनता. माफ करा, मला खरंच तुम्हाला दुखायचं नव्हतं. खरंच. हॅलो, तू काय टार्गेटचं घेऊन बसली आहे? नाही झालं अजून टार्गेट. म्हणजे अडकली आहे मी इथे. हा आभाळ ढगाने गच्च बनवणे पण पाऊस काही पडेनासा झालाय. बरं हा मी तुला कळवते. ओके मग ठेवते बाय. बाय द वे कोण असते हो तुमच्या घरी? माझ्या घरी लकव्यानं आजारी पडलेला म्हातारा बाप आणि त्याची सेवा करून थकलेली माय आणि मी. पहिले आमच्या घरी 2 बैल होते, पण बापाच्या आजारपण घालवण्यासाठी जोडी विकावी लागली आणि ते गाय वासरू दुसऱ्याच्या खुट्याला बांधावे लागले. आता मीच शेतीची मशागत करण्यासाठी राबतो शेतात. काही परत असं शेती वगैरे बंदच काही असं होणार नाही ना, असा विचार पण करू नकोस. व्हॉट? दिस इज व्हेरी डेंजर. असं
शेती बंद हा निर्णय खूप मोठा आहे. मॅडम, तुम्हाला एक गंमत ऐकू? हा? ऐका. देखो आसमान में खिलकर सूरज निकल रहा है. देखो आसमान में खिलकर सूरज निकल रहा है. देश का परचम ऊंचा उड़ रहा है. बरसों का अंधेरा रोशन हो रहा है. गरीब की रसोई से धुआं हट रहा है. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल. चूप झाले, हरामखोर, दलाल साले. आजचे दिन मध्ये जय जवान जय किसान, गरिबी हटाव, राजीव गांधी नवयुक्ती नवनवेली आशा आहे, हर हात तरक्की, हर हात शक्ती. आणि आता ते नवीनच, सबका साथ सबका विकास. अहो अहो, किती आमिष, किती घोषणा, अहो किती लॉलीपॉप. अहो वादे झाले, दावे झाले, घोषणा झाल्या, राज्य सत्ता आल्या न गेल्या, सत्ता सत्ता पक्ष बदलले, पण हे धोरण कोण्यात धरणात जळप झाले याचा पत्ता तर सीबीआयला पण नाही माहिती. अरे अरे, प्रत्येक सरकारनं त्यांच्या त्यांच्या काळात या धोरणाची पुरी ठोकून ठेवली आहे. आणि इकडं हे माणुसकी विसरलेले माणसं बदलून ना राहिले आणि हे म्हणते मेरा गाव बदल रहा आहे. साली फालतूकी. आणि मॅडम, मला एक गोष्ट सांगा, एवढा तुम्ही टार्गेट 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 करत राहता, तुमच्या आजच्या दिनाची सुरुवात झाली का? म्हणजे हा? म्हणजे तुम्ही रस्ता का आनंद दिली? आनंद हो असते ना. हो, आनंद राहायला लागतेच काय. पैशाने गच्च भरलेले होईले, खूप सारे मित्र, 24 तासाची धडपड आणि 2 बेग वडका. आणि सोबत मोठं टार्गेट. आणि तुमचे आई बाबा? आहेत ना. सावत्र आई आहे, एक बहीण आहे आणि सख्खे वडील. सावत्र? हो. मी 1 वर्षाची असताना माझी आई आजाराने गेली. मग काय, माझ्यासाठी म्हणून वडिलांनी दुसरं लग्न केलं. मग तिला तिची मुलं झाली आणि माझ्यावरचं प्रेम हळूहळू वाढत गेलं. माझ्या वडिलांचा खूप जीव दुखायचा माझ्यासाठी. तिच्या नको त्या उपद्रवामुळे माझे वडीलही कंटाळले. मग 5वीत नेऊन टाकलं मला हॉस्टेलमध्ये. आणि तेव्हाची वडिलाच्याही प्रेमाला कंटाळली. उलट करून टाकलं मला. मग फक्त पैशापुरतेच संबंध शिल्लक राहिले. नातं, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी सारं सारं त्या पैशातच घुसून राहिलं. आईची तर पाठ सुद्धा नाही वळली माझ्या बोर्डिंगकडे. मग मला माझं समज यायला लागलं आणि माझ्या नवीन वाटा शोधायला सुरुवात केली. मग तुमची इच्छा कधीच नाही आली तुमच्या घरी जायची? सुरुवातीला यायची आहे, खूप घुसमट व्हायची. मग एकांतात जाऊन खूप रडायची. हो, पण ज्या नात्यामध्ये ओलावाच उरला नाही तिथे जाऊन अर्थ तरी काय. मग मित्रमैत्रिणींनाच आदार झाले.
मी आई वडील शोधायला लागले. पण इकडे खरे आई वडील कधी खरे झालेच नाही. असो. मग एक प्रसंग आला आयुष्यात हाच पोरकेपणा दूर करण्यासाठी. म्हणजे तुमच्या आयुष्यात हो, म्हणजे मैत्री सुद्धा म्हणाली माझी. नाही नाही, प्रेमच होते म्हणा. पण या समाजात माणसं कमी आणि लांडगेच जास्त आहेत. वसंता, मॅडम वाजू दे. वाजू हो, वाजू दे. बरं वसंता, एक प्रश्न विचारू का? तुझ्या पण कॉलेजमध्ये असताना तुला एखादी मुलगी वगैरे आवडली असेल ना? मुलगी नाही बा. आम्हाला शेतकऱ्यांच्या जीवनात कुठली मुलगी न कुठली ड्रीम गर्ल कुठलं खा, इथं आमचेच खाचे वाढते. मायाबापाच्या कष्टावर शिक्षण पूर्ण केलं आणि डिग्रीच्या पुंगऱ्या हातात घेऊन नोकरीसाठी संस्था पालत्या घातल्या आणि त्या संचालकाच्या घशात घालासाठी पैसे नव्हते माझ्याजवळ. तर आलो घरी आपल्या वापस. आता इथंच मन रमते आणि इथंच भेटते मायेची ऊब. हा, पण तुमच्या प्रेमाचं काय झालं? सांगितलं ना, या समाजात माणसं कमी आणि लांडगे जास्त मिळतात. मॅडम, स्त्री आणि नदी आणि या दोन्ही पवित्रच असतात. शरीराचं काय, मातीच ती. आणि या मातीतच नव्या सृजनाची शक्ती दडून असते. म्हणूनच स्त्री आणि पुरुष आम्ही दोघी माते समानच मानतो. आणि या मातीतच कोणतंही बीज धारण करण्याची क्षमता असते. वसंता, आशा आणि निराशा दोन्ही एकाच वेळेस व्यक्त करतो. तुझा आशावाद आवडला. तुझी एखादी कविता ऐकवशील का मला? नाही नाही, राहू दे. आपलं ते उगाचच. अरे अरे, काय लाजतोस तू? बाप रे. ऐकव ना तुझ्या अंतरी मनातील एखादी कविता. ठीक आहे, मी म्हणलं काय. अश्विन रात्र येईल तेव्हा तू त्या काळोखाला पाठमोरी जाऊ नकोस. अश्विन रात्र येईल तेव्हा तू त्या काळोखाला पाठमोरी जाऊ नकोस. तर त्या चांदण्या रात्री चांदन फुले वेचायला जा. तर त्या चांदण्या रात्री चांदन फुले वेचायला जा. तेव्हा एक तारा तुटेल, तो तुझ्या ओंजळीत छेद. कदाचित तो मी असेल, एक विजलेला निखारा किंवा चमकणारा तारा. वा, मस्त. वसंता, मला वाटते मला जायला पाहिजे.
मोठे हिरोज आहे रे तिच्या. हा वसंता काय बोलायचं होतं? बोल ना. कसं बोलू? मला सांग, जर बर्थडे आणि आयडी एकत्र आले तर? असं तर नाही होऊ शकत नाही, हे शक्य नाही. आणि वसंता विचार करून बघ, जर बर्थडे आणि आयडी एकत्र आले तर? आय डोंट ॲग्री. बट आय ॲग्री. बट आय डोंट ॲग्री. बट आय ॲग्री.